महाराष्ट्रातले काही जे आक्रमक नेते आहेत त्यामध्ये आहेत बच्चूभाऊ कडू प्रहारचे। आज तुम्ही जे एक परिवर्तन महाशक्ती इथे स्थापन केलेली आहे, काय नेमका कॉमन मिनिमम प्रोग्राम राहणार आहे, कुठल्या कुठल्या पक्षांना सोबत घेणार आहात आणि कशा प्रकारे ही आघाडी समोर जाईल? 75व्या वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसचं सत्तेत येऊन गेले। मूळ मुद्दा शेतकऱ्याच्या स्वामीनाथन आयोगाचा काँग्रेसने स्थापित केला आयोग आणि काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा तो लागू करू शकला नाही। काँग्रेस जो आयोग स्वतः स्थापित केला तो शेतकऱ्याच्या चौफेर हिताचा होता। त्यांनी स्थापित केलेल्या स्वामीनाथन आयोग आपण का शिफारस मान्य केला नाही हा पहिला प्रश्न आहे। आणि नंतर भाजपवाले म्हणत होते आम्ही पण स्थापित करतोय, आम्ही त्याला अंमलबजावणी करतो। भाजप पण ते अंमलबजावणी करू शकले नाही। याचा अर्थ असा आहे का नाव पार्टीचे अलग आहे, अजेंडा मात्र कायम आहे आणि तो अजेंडाच तोडायचा आहे आम्हाला। बजेटमध्ये सामान्य माणसाचा अधिकार किती आहे? जिथं कलेक्टरवर 7.5 लाख रुपये महिन्याचे खर्च होते, तो कलेक्टर सामान्य माणसाचं काम किती करतो? या अनेक गोष्टीवर हात घालूनच आम्ही महाशक्ती निर्माण करतो आहे आणि ही एक वेगळ्या प्रकारची दिशा महाराष्ट्राला दिली। हा ऐतिहासिक महाराष्ट्राचं जे काही क्रांतिकारी विचारसरणी आहे तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू। यामध्ये कुठल्या पक्षांना घेतलं जाईल, कोणाकोणाशी संपर्क झालाय आणि कोणाला मुळीच घेणार नाही? जे जे येणार त्यांना घेऊ। जे कट्टरवादी आहे, धार्मिक कट्टरवादी, उदाहरणार्थ आम्हाला असं सांगता येणार नाही, पण जे एकदम कट्टरवादी आहेत त्यांना आमच्याकडे स्थान राहणार नाही। कुठेतरी असं म्हटलं जातं की महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये एक मतविभागणी होण्यासाठी तिसऱ्या ह्याचा प्रयोग केला जातो। तुम्हाला मत देऊन काय केलं तुम्ही? किती आज भाजपमध्ये अर्धी काँग्रेस आहे का नाही? तुम्ही बी टीम आहे का आम्ही बी टीम आहे ते पहा ना। आम्ही दोनच आमदार होत आहे प्रहारचे, आम्ही कुठं फुटलोय? आम्ही आमच्या पक्षात ठीक आहे। तुमचे किती फुटून तिकडे गेले म्हणजे तुमची बी टीमच समजा निवडून आणायची काँग्रेस आघाडीमधून आणि जायचं भाजपमध्ये। जरांगेंशी बोललात का? प्रकाश आंबेडकरांशी बोललात का? कोणाशी चर्चा चालू आहे? आणि 26 तारखेचा जो एक चर्चा कोणासोबत झाली नाही। 26 तारखेला या सगळ्या घटकांसाठी एकत्र व्हायसाठी, त्याची मूठ बांधणी अधिक मजबूत होण्यासाठी 26 तारीख आपण जे काही नवीन नेते असेल, नवीन संघटना असेल त्यांच्यासाठी आपण खाली ठेवली आहे। बच्चूभाऊ, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये रिडालोसचा एक वेगळा प्रयोग झालेला होता। तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहात, तुम्हाला तो निश्चितच माहिती असेल। त्यांच्या चुका काय झाल्या की ते दीर्घकालीन टिकू शकले नाही आणि त्यातून शिकून तुम्ही काय ठरवताय दिशा पुढची? मला असं वाटतं का कोणा एकानं चुका केल्या म्हणून त्यांना जे अपयश आलं ते आम्हाला भेटेल हे गृहीत धरणं काही बरोबर नाहीये। ते येऊ नये म्हणून तुमची काय स्ट्रॅटेजी? नाही, ते आम्ही त्यासाठीच आमच्या 3-4 समित्या पण आम्ही तयार केलेल्या आहे आणि मुळात कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, कारण दोनही आपण पाहतोय का यांची राजकीय ताकद शक्ती मोठी जरी असली तर जनतेला घेऊन आम्ही त्याचं महाशक्तीत परिवर्तन कसं करता हा प्रयत्न आम्ही नक्की करू। ज्योती मेटेंशी बोललात का? नंतर आणखी कोणाकोणाशी काय? मी कोणाशी बोललो नाही। मग तुमच्यापैकी कोण नेते कोणाकोणाशी बोलेल ते त्यांना माहित असेल। धन्यवाद। तर बच्चू कडू आपल्याला सांगत होते की कशा प्रकारे परिवर्तनासाठीचा एक प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय। एक तिसरी आघाडी या ठिकाणी ज्याला म्हणता येईल ती इथे स्थापन झालेली आहे। 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये यांची पुढची बैठक होणार आहे। त्यामध्ये कोण कोण सहभागी होतात आणि पुढची दिशा काय ठरते हे बघण्यासारखं असेल। कॅमेरामन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे।